दत्तवाड परिसरातील सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी आधारवड असणाऱ्या दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा पायाखुदाई समारंभ सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर अध्यक्षस्थानी होते। नव्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी 16,15,00,000चा प्रशासकीय निधी मंजूर करण्यात आला आहे। 72 गुंठ्यावर असणाऱ्या सध्या 30 खाटांचे असणारे रुग्णालय आता 50 खाटांचं होणार असून त्यात स्त्री रोग व पुरुष वॉर्ड, 2 ऑपरेशन थिएटर, कन्सल्टिंग रूम्स, क्षकिरण, नेत्र, दंत, बालरोग विभाग असणार आहेत। सर्व प्रकारच्या सर्जरीसाठी सुविधा, गर्भवती महिलांसाठी विशेष व्यवस्था उपलब्ध असणार आहे। शवविच्छेदन व MLC सुविधा, महात्मा फुले जनआरोग्य योजना, RBSK योजनांचा लाभ, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार सुविधा देण्यात येतील। महालॅबच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या तपासण्या उपलब्ध होणार आहेत। या प्रसंगी प्रांताधिकारी मौसमी चौगुले बर्डे, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पिळणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर, उपअभियंता सूर्यवंशी, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, अधीक्षक डॉक्टर स्नेहल जाधव, डॉक्टर दिलीप माने, सावकार मादनाईक, सरपंच चंद्रकांत कांबळे, बबनराव चौगुले, बाबासाहेब वनकोरे, प्राध्यापक चंद्रकांत मोरे, रणजित पाटील, प्रमोददा पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, दत्तवाड परिसरातील विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक अधीक्षक डॉक्टर स्नेहल जाधव यांनी केलं। दत्तवाड प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।